अरे तात्या, अहो असं कसं झालं? अगं मला बी तीच कळना. एवढा वर्ल्ड फेमस आचारी आणि भाजी जाळली. भाजीचं काय नाही, तात्यांना असं कसं काय झालं? अगं भाजी जळली म्हणून. तात्याने कधी सूद येणार? बघ, त्याला सूद आली ना की अजिबात तू काय विचारू नकोस बर का. का काय विचारायचं नाही? कसं झालं, काय झालं विचारायला नको का? तब्येतीची चौकशी तर करायला नको का? अहो आधीच ते संपता संपना आणि आणखीन काय भरताय त्यात तुम्ही? तुम्हाला कळतं की मला? तुम्हाला मग दंगा न करता शांत बसून राहा. होय, अजून किती टाइम? अजून कशी सूद आली नाही तात्यासनी? मलाही तेच कळत नाही. मोठी मोठी ऑपरेशन झालेले पेशंट लवकर शुद्धीवर येतात, पण ह्या तुमच्या पेशंटचं मला काही कळतच नाही. अजून कसे शुद्धीवर आले नाहीत? कळतंय म्हणल्या ना, आता काय म्हणलं कळत नाही. असं कसं? डॉक्टर म्हणलं तात्यांची झोप झाली नाही. असं कसं? अगं सूर्याला झोप्या रोग झालाय, मरणाचा झोपतोय सूर्या असं सांगत होता बबन. आणि त्याची झोप झाली नाही म्हणजे मला काय कळणार. असं कसं ग सुमी? तात्या, ओ तात्या, सुमी सूर्याला आराम करू देत, तू काय विचारू नकोस. ताई ताई त्या म्हाताऱ्याला असा दणका दिलाय ना, विचारू नकोस काही. म्हणजे काय केलंस काय तू नरसू? अगे ताई, तो म्हातारा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्या खानाळूवालीला असा झटका बसलाय ना, काय विचारू नकोस. अरे खरंच? हो, असं अचानक काय झालंय? अचानक नाही ताई, ही सगळी कमाल तुझ्या नरसूची आहे. अगं चारी बाजूने असा पिळलाय ना त्याला की काय विचारू नको. डायरेक्ट ढगात जाता जाता वाचलाय तो. शाबासकी दे ताई, शाबासकी दे ताई मला. हो, पण तू हे सगळं केलंस कसं? ताई पैसा. अगं पैसा ही जगात अशी चीज आहे ना की भले भले त्याच्या पुढे गुडघे टेकतात. मग या म्हातारीची काय कथा आहे? असा चारी बाजूने आवडला ना, पैशात जाम अडकवलाय त्याला मी. कशात? पैशात? कसं आहे ताई, त्याला लग्नाच्या वेळेस पैसे पाहिजे होते, मी माझ्याकडचे दिले. म्हणजे तुझा मान राखण्यासाठी त्याने उसने पैसे घेतले माझ्याकडून. आता त्याचा कसा अपमान करतो ते बघच तू. त्याला असा पिळतो की तो आणि त्याची ती आगाऊ पोरगी तुझ्या पायाशी झाली पाहिजे. वा नरसू, शाबास. आता तू माझा खरा भाऊ शोभतोस हं? म्हणजे राजकारण शिकलास म्हणायचा तू. कसलं काय घेत ताई, तुझ्या सोबत राहून शिकतोय हळूहळू एवढंच. आणि आता शिकायलाच पाहिजे ना, म्हणजे समोर मुख्यमंत्री होणार आणि मग त्याचा मी पीए होणार. पीए होताय का जेलात जाताय ते बघा आधी. म्हणजे अहो तो म्हातारा एवढा ढगात जाता जाता वाचला. मग आता दवाखान्यात गेला म्हणजे पैशाच्या टेन्शन मध्ये त्या म्हाताऱ्यानं जीव द्यायचा प्रयत्न केला असणार आहे. आता उद्या पोलीस चौकशी झाली आणि त्या आचार्यानं जर तोंड उघडलं, मग पीए जाणार जेलात. बसा बोंबलत. ताई, अरे ताई मला वाचव ताई. अगं काय करू आता मी? आत्ता शाबासकी मिळाली तुझा हा भाऊ तुरुंगात जाणार ताई. अरे नरसू, उठ उठ बरं तू. हे बघ, एवढ्या तेवढ्याने घाबरलास तर राजकारण कसं शिकणार आहेस तू? नाही तसं नाही ताई. अगं खरंच पोलिसांनी मला पकडलं आणि जेलमध्ये टाकलं आणि मारलं तर तुझं नाव तोंडातून निघून जाईल ना माझ्या. नाही म्हणजे मेलो तरी मी तुझं नाव सांगणार नाही ताई. माराने अर्ध मेला झालो आणि चुकून तोंडातून तुझं नाव निघून गेलं तर काय करणार ताई? नरसू शांत हो, अजिबात घाबरायचं नाही. अरे तो म्हातारा काय लाख सांगेल, पण पोलीस त्याचा ऐकतील का? मुळीच नाही. अरे आपण त्याला घाबरायचं काहीच कारण नाहीये. आपण मंत्री पाटील आहोत. हे बघ, मी असताना तुझ्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही मी पोलिसांना. भाऊ आहेस तू माझा. नक्की ना ताई? हे हो, नक्की म्हणजे काय? अगदी नक्की. अजिबात घाबरू नकोस.
हे बघ, तू एक काम कर, तुझ्या भाऊजींना माझा निरोप दे, त्यांना सांग पाहुणे ऍडमिट आहेत, आपण बघायला जायला पाहिजे. बघतेच मी किती त्रास दिलायस तू त्या म्हाताऱ्याला ते. जा. होतंय. चला. पायलट जर येतोस काय? अरे बबन, सुमी सुरेशला उठवत होती, काय झालं कसं झालं विचारत होती. पण आपण काही इथरून द्यायचं नाही अजिबात. पायलट, डॉक्टर म्हणतो तर तात्यांची झोप झाली नाही. असं कसं? का झोप झाली नाही तात्यांची? नाही अगं, कसं असतंय माहिती आहे का तुम्ही, म्हणजे ज्या माणसाला झोपे रोग झालाय का नाही, त्याला असं वाटतं की आपली झोप झाली तरी वाटतं आयो आपली झोप झालीच नाही. मग त्याच्यामुळं तणाव बी येतो, शारीरिक कष्ट करू वाटतात, श्रम करू वाटतात, मेहनत, म्हणजे कुठंतरी ऐकलंय मी तसं. खरं आहे होय साहेब? होय, मला तरी काही माहिती नाही रे. ताई जरी येता का? होय, तुम्हाला ते झोप्या रोग माहिती आहे काय? झोप्या रोग? नाही, असा काही रोग नसतो. नाही नाही असतो अहो, तुम्हाला माहित नसेल. तुम्हाला माहित का मला माहित? नाही म्हणजे असं डायरेक्ट थोड्यातच झोप्या रोग झालेला माणूस आहे ना, असं डायरेक्ट, म्हणून म्हणलं. तात्याने सूद का होईल? नाही, माहित नाही मला. सुमे, त्यासनी काय माहितच नाही आली. मगाशी म्हणले माहित आहे, आता म्हणते ते माहित नाही. तू त्यासनी विचारूच नकोस अजिबात. हा, तात्या तात्या काय झालं? असं कसं झालं? सुमी, आता काही विचारू नकोस. हा विचारू नकोस काय. तू तब्येतीचं विचार ना. हा विचार की, तब्येतीचा विचार फक्त. हा तात्या, तब्येत कशी आहे आता? तू आलीस म्हणजे बरे आता. आता नीट आराम करा काय, आणि लवकर बरं व्हा. हा हा होय होय. काय झालं होतं? काय दुखत खूपच नाही ना व? तात्या, धूर कसं झालं होतं घरात? सुमे, तब्येतीचा विचार की, तब्येतीचं. तब्येतीचं विचारलं की मगाशीच. आता तात्यांना आराम करू दे मग. सुरेशरा, आता कशी आहे तब्येत? आता बरे. डॉक्टर काय म्हणाले? काळजीचं काही कारण नाही म्हणाले. हो का? बरं झालं. अरे आम्हाला किती काळजी लागली होती माहितीये का तुला? पण असं अचानक काय झालं होतं? एकदम ऍडमिट? नाही, काही नाही. घरात जरा धूर झाला होता आणि त्यामुळे तात्यांची शुद्ध हरपली. शुद्ध गेली? अशी कशी काय, म्हणजे कारण काय? तेच म्हणते मी, अशी कशी सूत गेली? भाजी जळाली, घरात धूर झाला, एवढ्या कसल्या तंद्रीत होता तात्या? हो ना, म्हणजे नेमकं काय झालं? असं अचानक कळल्यामुळे आम्ही पण घाबरलो. काय झालं होतं सुरेशराव? कसलं टेन्शन होतं का तुम्हाला? हा, कसलं टेन्शन होतं तात्या तुम्हाला? खाण्याचं टेन्शन? माझं टेन्शन? सांगा की तात्या, कारखान्यावर डबं घेऊन जायचं टेन्शन? तात्या माझ्याकडे बघा की, सांगा की, का पैशाचं टेन्शन आहे?
पेशंटला त्रास होईल असं काही करू नका. सुमे, तात्यांना त्रास होतोय. तात्याच कोणीच काही बोलू नका, सगळ्यांनी शांत बसा. आणि एवढी गर्दी करू नका इथे. नर्सू, हॉस्पिटलचा जो काही खर्च येईल तो आपण करायचा आहे. हा होतंय. कशाला? आमचं आम्ही करतो की. नाही सुमन, आपण आपण म्हण. आपण एका घरातले आहोत ना. नर्सू, हो. सगळं बिल पेड कर. होतंय. ताई निघूयात, म्हणजे गर्दी करू नका असं नर्स मॅडमनी पण सांगितलं. हो हो हो, चला चला निघूया आपण. हा, सुरेशराव, काळजी घ्या. आणि काही लागलं तर आम्हाला नक्की कळवा. संकोच करू नका. येऊ आम्ही. सुरेशराव, येतो आम्ही. आलोच. पलट. चल. सुरेश, ऐन टायमिंगला तुला ती खोक्या रोगाचं देण्यात आलं का नाही? लय भारी काम झालं बरं का. नाहीतर सुमी माहिती करून घेतल्याशिवाय तिनं सुट्टी दिली नसती. सुरेश, तू पैशाचं बोललो होतास मला, पण एवढं टेन्शन मला नव्हतं माहित. एवढं कसलं टेन्शन घेतलंय का? अरे तात्या, तुम्हाला काही कळतं बिळतं का नाही? आपलं काय ठरलंय? काही इचरायचं नाही म्हणून ठरलंय का नाही? अरे पर ते सुमीनं तुम्ही नाही आणि कोण नाही. तुम्ही जावा आता. मगाशी ते आले होते का नाही? मग ह्यांच्यासारखं दुसरे होते बघ. त्यांनी काय सांगितलं नर्स मॅडमनी? गर्दी करू नका म्हणून. तुम्ही जावा आता बरं. सुरेश, तुला ती खोक्या रोगाची आयडिया भारी सापडली बरं का. बाबन्या, तुला काय अक्कल बिक्कल आहे का जरा? का? तुला म्हणलं होतं सुमीला विचारून देऊ नको म्हणून. आता तिने सगळ्यांच्या देखत विचारलं, मी काय करू त्याला? मोठा शानास, ती जिम्मेदारी तुझी होती. ती जिम्मेदारी जाऊ तिकडं. सुरेश, मला सांग, हे असं करून घ्यायची काय गरज होती रे तुला? केवढ्या पडलं असतं ती. मेला बिला असताच म्हणजे. मेलोय का? वाचलो. तर तू मला मारणार आहेस का? मी कशाला रे मारतोय तुला सुरेश? माझी कशी असेल ती? तात्या, मी जेवण घेऊन येते तुम्हाला. हा बबन, तात्यांची काळजी घे. हा, आलेच मी. अयो, सुटलं एकदाच. असू दे आता, गेली ती सगळी. बंद कर की खोक्या रोग. सुरेश, आता कशी आहे तब्येत तात्यांची? आता बरी आहे, पण आजच्या दिवस ऍडमिट करायला सांगितले. तुम्ही मॅडम, तुम्ही आलाम ताला, तुम्ही ताल द्या, आम्ही तलतो वलन भात. नाही नाही, तात्यांना कधी बरं नसलं का नाही, त्यांना काही खाऊ वाटत नाही. पण मी गेलं म्हटलं की लगेच खात्यात तात्या. चालतंय. काय सुरू आहे? वलन भात तलत्यात. अरे बाबा, आम्ही काय वरण भात खायचं का काय आता नुसता? मामी तर तुमच्या ताती नाही, तात्यान ताती मलन भात तलत्यात तुम्ही मॅडम. आणि आम्ही काय करायचं? का उपाशी राहायचं? नाही हो मामी साहेब, हे झालं की तुमचंच करणार. वय बाई, आता आम्ही काय आश्रितच या घरातलं. चालू द्या तुमचं तुमचं. कधी सोडणार आहेत म्हणाले डॉक्टर? उद्यापर्यंत सोडतील म्हणालेत. ताई मॅडम, आज एकतर सगळ्यांना उपवास करायला लागणार, नाही तर वरण भात खायला लागणार. असं कसं? मी आजारी आहे. डॉक्टरांनी मला तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली. तुमचं सोडा हो, तुम्ही हात गाड्यात घेऊन बसलाय नुसतं. अगं, पण सुमनच्या वडिलांची काळजी घेणं पण महत्वाचं आहे नाही का? आणि आत किचन मध्ये तेच चाललंय सगळं. माणसांचं घरचं जेवण राहिलं बाजूला, वरण भात करायचं सुरू आहे. मामी, तुम्हाला जे हवं ते नंतर लक्ष्मणला सांगून बनवून घ्या.
आता आज तात्यांची तब्येत ठीक नाहीये, तर सुमीला त्यांना जे हवं ते बनवू दे. वय हो ना, आता पाहुण्यांची तब्येत बरी नाही म्हटल्यावर पहिल्यांदा त्यांचंच झालं पाहिजे ना. नरसू, तू एक दिवस ऍडजस्ट कर. ताई, हो ताई. पायलट चल जाऊया. मामी साहेब झाले रिकामं किचन. सांगा आता लक्ष्मण दादांना. काय सांगू बाई, माझी तर भूकच मिळली आता. पायलट चल. मी जातो. का मी का नका? तात्या माझ्या आहेत. आज मी तात्यांना माझ्या हातनं खाऊ घालणार आणि रातभर आज त्यांच्याजवळ थांबणार. सुमे, आपले तात्या. आणि मी माझ्या हातानं भरवलं म्हणजे तू तुझ्या हातानं भरवल्यासारखंच आहे ना. समर, तुला जायची काय गरज आहे? मम्मा, अगं तात्या जेंट्स वॉर्ड मध्ये आहेत आणि सुमीला तिकडे जायला अलाउड नाहीये. हो, पण तू जायची काय गरज आहे? नोकरांना पाठव ना. मम्मा, अगं मी काय फक्त जेवण पोचवायला नाही जाते, तिकडे रात्रभर काळजी घेणारही कोणीतरी पाहिजे ना. आणि शेवटी सुमीची जबाबदारी ती माझी जबाबदारी. ठीक आहे पायलट साहेब, सांभाळा तुमची जबाबदारी. घ्या. चला येऊ मी. चल अगं मी जातोय, तू थांब. पायलट, तू रातभर थांबून तात्याची जबाबदारी पार पाडणार, तर मग तुला बाहेरपर्यंत सोडायला तर कुठे बिघडलं? ठीक आहे, चल येतो मी. ताई, समर फारच गुंतत चाललाय हा. म्हणजे आधी त्या खानावळवालीमध्ये आणि आता म्हाताऱ्यामध्ये. हे असंच होत राहिलं तर समर मुख्यमंत्री कधी होणार ताई? नाही नरसू, नाही. यावर काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. सुरेश, आज लय मोठी जबाबदारी टाकलीस बाबा माझ्यावर. आजचं मारण उद्यावर. बबन, लका एवढं बी काय झालं नाही बरं का. मला नुसतं खोकला लागलाय तर मारायच्या बाता करायला लागला होय तू. दवाखान्याचं नाही म्हणत मी, सुमीच्या हातचं म्हणतोय. बघ की आज तिला गंडवलं, पण उद्या उद्या कसं कसं गंडवायचं तिला? तिच्यापासून कसं सगळं दडवून ठेवायचं रे? ती तुझी जबाबदारी गड्या. भारी सॉंग करताय तुम्ही. मी पण सॉंगच करतोय आजाराचं. अयो, म्हणजे तुम्हाला बी काहीच झालं नाही? जरा दमानं द्या बर का, मला लय भ्या वाटतं. नर्स मॅडम, अहो मला असं चोखा घेतलेला काय होतंय हो? तुम्ही चाळा बंद करावा. मला इथे पेशंटची नस सापडत नाहीये. आता मी काय करतोय? तुमचं तुम्ही काम करा की. चाळा बंद करा. कॉट वर खाली काय करताय? लहान आहात का कॉटशी खेळायला? मी कोण आहे माहित आहे का तुम्हाला? कुणीही असा, मला नका सांगू. मी पायलट साहेबांचा खास माणूस आहे. हा, सुरेश, इंजेक्शन घेताना लय दुखत होईल. जरा घेऊन बघ की, म्हणजे कळल. नको बाबा, मला त्या इंजेक्शनचं लय भ्या वाटतं माहित आहे. बाबन्या, मला तर आता वेगळंच बी वाटायला लागले बाबा. कसलं भ्या? जावा बाबू. सुमी आली नाही का? नाही नाही, सुमी नाही आली. म्हणजे ती म्हणत होती मी येते म्हणून, पण हा जेंट्स वॉर्ड आहे ना, त्यामुळे तिला रात्री इथे थांबता येणार नाही. साहेब, जेंट्स वॉर्डची जे आयडिया शोधून काढल्या का नाही, एकच नंबर माणूस असणार आहे. लयच भारी. बरं तात्या, आता पटकन जेवून घ्या. सुमीनं खास तुमच्यासाठी पाठवले. आणि बबन, तू यासाठी सुद्धा. हा, घ्या तुझा डबा. जेवण लयच भारी वाटतं. वास तोर आला. होय, इथपर्यंत डबल आला. भूकच लागली सापकन. का
तुमच्या घरच्यांनी आज काळजी घेतली नाही वे तुमची. तर एक नंबरची काळजी असल्यावर घरची काळजी फिकी. एक नंबरचं जेवण आहे बघा. मग माझी सुमी हायच एकदम सुग्र. हा, तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्याची पोरगी आहे आमची सुमी.